नगराध्यक्ष पदाचा बहुमान स्वीकारताना सर्व समाज समावेशक समीकरण राबवले आणि ही जी लढाई होती, जसं खोज मास्टरने अॅनालाइज केलं होतं की ही कुठेही राजकीय लढाई नसून अस्तित्वाची लढाई आहे. ज्या पद्धतीने शिवसेना शिंदे गटाचे अजय उमाळकर असतील, त्याचप्रमाणे काँग्रेस गटाचे कासमबाई गवळी असतील आणि मशाल म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किशोर गारोळे असतील, या तिघांमध्ये जी लढाई होती, जी लढत होती, ती अस्तित्वाची लढत होती. आणि या अस्तित्वाच्या लढतीमध्ये किशोर गारोळे यांनी हे रण जिंकलेलं आहे. आणि हे रण जिंकत असताना फक्त मेहकर शहरातील जनतेने त्यांना नगराध्यक्षपद जरी दिलं तरी 6 नगरसेवक निवडून दिल्यामुळं कुठेतरी हे जे दोन धुरंधर आहेत, कासमबाई गवळी आणि अजय उमाळकर म्हणजेच प्रतापराव जाधव, हे त्यांची आगामी काळात कोंडी करतील का? त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीशी तटस्थपणे उभे राहिलेले आमदार सिद्धार्थ खरात, जे की नवनियुक्त आमदार आहेत, ते त्या कोंडीमधून त्यांना बाहेर काढतील का? असे बरेच प्रश्न जनतेच्या मुखामधून सध्या वर्तवले जात आहेत. परंतु या सगळ्यामध्ये जर आकर्षणाचं केंद्र ठरले असेल तर मेहकर शहरात आलेली अधिकृत याच्यासाठी म्हणेल की स्वतःच्या कमाईला प्रशासकीय धारेवर, ज्या कसरतीवर खरे ठरून 2.25 करोड रुपयाची गाडी किशोर गारोळे यांनी घेऊन नगर परिषदेचे पदार्पण केलं, हे प्रमुख आकर्षणाचं केंद्र ठरलेलं आहे. आणि भव्य दिव्य सत्कार सोहळ्यात अनेक लोकांनी भाषणबाजी केली, काही लोकांनी टीका टिप्पणी सुद्धा केली, ज्यामध्ये विलासराव चनकोरे असतील, नरभाऊ खेडेकर असतील. अनेक लोकांनी किशोर भाऊ गारोळे ही व्यक्ती सरस आणि श्रेष्ठ कशी याचं समर्पण सुद्धा केलं, ज्यामध्ये आमदार सिद्धार्थ खरात असतील. आणि यामध्ये प्रामुख्याने आकर्षण ठरलं ते किशोर गारोळे यांचं स्वतःचं सात्विक भाषण. किशोर गारोळे यांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केलं की मित्रांनो, मी सर्वांचा नगराध्यक्ष आहे. ज्यांनी मला मतदान केलं त्यांचा सुद्धा आहे, ज्यांनी नाही केलं त्यांचा सुद्धा आहे. माझे निवडून आलेले नगरसेवक सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे आणि पडलेले म्हणजे पराभूत झालेले नगरसेवक तेवढेच महत्वाचे आहे. किशोर गारोळे यांच्या अशा प्रकारच्या एक चांगल्या नवउमेदीच्या भाषणामुळे सर्व मेहकर शहरवासियांना भुरळ पाडली आहे. परंतु आगामी काळात जर एका बाजूला कासम गवळी आणि दुसऱ्या बाजूला प्रतापराव जाधव यांच्यासारखे कोंडी करणारे दोन धुरंधर नेते जर समोर उभे ठाकले तर किशोर गारोळे यांचा पुढचा 5 वर्षाचा पदभार आणि कार्यभार कसा असेल हे येणारा काळ ठरवेल. मित्रांनो, आजचा जो पदग्रहण सोहळा होता, यामध्ये भव्य दिव्य प्रकारचं नियोजन करण्यात आलं. अनेक मान्यवरांना तिथे बोलवण्यात आलं. विरोधकांना सुद्धा याबाबत त्यांनी स्वतः निमंत्रित केले होते. परंतु यामध्ये खेदजनक बाब म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या पदग्रहण सोहळ्याला चक्क मुख्याधिकारी यांनी दांडी मारली होती. हा सुद्धा शंकेचा प्रश्न आहे. परंतु हे सगळं होत राहतं, प्रशासकीय बाब आहे. या बाबीमध्ये आपण विश्लेषण नंतर करूया. परंतु या सर्व सोहळ्यामध्ये आजचा महत्वाचा विषय ठरतो तो म्हणजे किशोर गारोळे यांचं पदग्रहण आणि डिफेंडर गाडी. अशाच प्रकारच्या विश्लेषक व्हिडिओसाठी आमच्या खोजमास्टर न्यूजला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. संपूर्ण माहिती तात्काळ आम्ही आपल्या समक्ष देत असतो. त्यामुळे निश्चित आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.